नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज सर्वत्र पाऊस हा चांगला झाला आहे आणि पाऊस हा जून महिन्यातच आला असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही पावसाची वाट पाहावी लागली नाही। आता पाऊस चांगला झाला म्हणजे शेतकऱ्यांची पिके चांगली येणार, त्यांच्या घरात पैसे खेळायला लागणार, म्हणजे सर्वत्र सुख आणि समाधानाचे वातावरण हे शेतकरी वर्गामध्ये असणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकरी सुखी असेल तर सर्व जग सुखी असते, कारण असे म्हटले जाते की शेतकरी सुखी तर जग सुखी, कारण शेतकरी हा आपला अन्नदाता आहे। आता शेतकऱ्यांच्या घरात पैसे येणार म्हणजे असे समजा की सर्वांच्याच घरात पैसे हे येणार आहेत। आता आपल्याकडे पैसे आले म्हणजे आपण ते पैसे कुठेही वायफळ खर्च न करता ते पैसे आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक हे केले पाहिजे। आता आपले पैसे गुंतवणूक करायचे म्हणजे गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार असतात। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार व्यवस्थित समजावून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे जा। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। गुंतवणुकीचे मुख्य 4 प्रकार आहेत। पहिला म्हणजे रिअल इस्टेट, त्यानंतर कमोडिटी, त्यानंतर फिक्स्ड इन्कम आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे इक्विटी। आता हे पर्याय आपण एक एक व्यवस्थित समजून पाहू। पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे रिअल इस्टेट। आपण नवीन शेत विकत घेतो, त्याचप्रमाणे एखाद्याने नवीन घर किंवा गुंठा विकत घेतला तर ते सर्व रिअल इस्टेट या प्रकारामध्ये येत असते। हा एक गुंतवणुकीचा महत्त्वाचा आणि सर्वांचा आवडता प्रकार आहे। हा सर्वांचा आवडता प्रकार का आहे? कारण रिअल इस्टेट हा आपला गुंतवणुकीचा मूळ उद्देश नसून आपले स्वतःचे घर असणे हे एक आपले स्वप्न असते आणि आपल्या कमाईचा भरपूर पैसा हा आपले घर घेण्यासाठी आपण हा खर्च करत असतो। रिअल इस्टेटमध्ये 2 प्रकार पडतात। पहिलं म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, त्यामध्ये आपले फ्लॅट आणि प्लॉट हे येत असतात। त्याचप्रमाणे कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये आपण जर एखादे ऑफिस किंवा गाळा विकत घेतला तर तो त्या प्रकारामध्ये येत असतो। रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना आपण त्या जागेचं लोकेशन विचारात घेतलं पाहिजे। लोकेशन जेवढं चांगलं असेल तेवढा चांगला परतावा हा आपल्याला मिळत असतो। रिअल इस्टेटमध्ये लिक्विडिटी ही शून्य असते। आपले रिअल इस्टेट पटकन विकायला काढल्यास विकत नाही। त्याचप्रमाणे रिअल इस्टेटचा एक मुख्य फायदा म्हणजे जर आपण आपला फ्लॅट किंवा आपली जागा ही जर भाड्याने म्हणजे रेंटने दिले तर आपल्याला त्यापासून महिन्याला इन्कमसुद्धा मिळत असतो। आपल्या फ्लॅटला आपल्याला महिन्याला मेंटेनन्स चार्ज हा द्यावा लागतो। त्याचप्रमाणे रिअल इस्टेट जर आपण विकली तर त्यावर ब्रोकरेज चार्ज असेल, त्याचप्रमाणे रजिस्ट्री चार्ज असेल, हे चार्ज आपल्याला द्यावं लागतात आणि आपल्या येणाऱ्या इंटरेस्टमधून हे चार्ज आपल्याला वजा करावे लागतात। रिअल इस्टेट हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय असून त्याला लिक्विडिटी नसली तरी यामधून आपल्याला 9 ते 10% रिटर्न हे वर्षाला सहज। गुंतवणुकीचा पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजेच कमोडिटी। आपण गुंतवणुकीसाठी सोने किंवा चांदीची खरेदी करतो, ते कमोडिटी या प्रकारामध्ये येत असते। गुंतवणुकीचा सोने हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे। याचे मुख्य कारण म्हणजे इन केस भारताची इकॉनॉमी क्रॅश झाली, ती क्रॅश होणार नाही पण क्रॅश झाली तर आपली रिअल इस्टेट असेल किंवा भारताच्या स्टॉक मार्केटमधले शेअर असतील यांना काहीच किंमत राहणार नाही। त्या ठिकाणी फक्त सोन्याला किंमत ही राहणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या गुंतवणुकीचा 10% हिस्सा तरी वर्षाकाठी आपण सोन्यामध्ये गुंतवला पाहिजे। सोने हे एक गुंतवणुकीचा असा प्रकार आहे, ज्यावेळेस स्टॉक मार्केट क्रॅश होते त्यावेळेस सोन्याच्या किमती ह्या वाढत असतात, कारण तो एक गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्यामुळे लोक आपले शेअर विकून सोने खरेदी करत असतात। भारतामध्ये सोने गुंतवणुकीसाठी घेतलेच जाते। त्याचप्रमाणे भारतीय स्त्रियांमध्ये सोन्याचे दागिने घालण्याची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे। सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे, त्याला लिक्विडिटी चांगली आहे। मागील वर्षामध्ये सोन्याने एका वर्षात 40% म्हणजे स्टॉक मार्केटपेक्षा जास्त परतावा हा दिलेला आहे। हे जरी असले तरी आपल्याला सोन्यातून ॲव्हरेज विचार केल्यास 9 ते 10% रिटर्न हे मिळत असतात। गुंतवणुकीचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे फिक्स्ड इन्कम। आपल्यातील एखाद्याने गुंतवणुकीसाठी FD किंवा RD एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये सुरू केली तर त्यावर आपल्याला 6 ते 7% फिक्स्ड रिटर्न हे मिळत असतात। हा फिक्स्ड इन्कम प्रकारातील गुंतवणुकीचा पर्याय आहे। ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स किंवा सिक्युरिटीज विकत घेतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फिक्स्ड इंटरेस्ट रेट हा
मिळत असतो। ज्यावेळेस आपल्याला गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे शॉर्ट टर्म म्हणजे कमी कालावधीसाठी म्हणजे 1-2 वर्षासाठी असते, आपल्याला जर आपले पैसे आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी लागणार असतात, त्यावेळेस आपण आपले पैसे FD किंवा RD मध्येच गुंतवले पाहिजे। हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे, त्याला लिक्विडिटी सुद्धा चांगली। गुंतवणुकीचा पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे इक्विटी। ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये विकत घेतो किंवा एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये SIP लावतो, ही सर्व इक्विटी या प्रकारातील आपली गुंतवणूक आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे लॉंग टर्मसाठी असते, म्हणजे जर आपल्या रिटायरमेंटसाठी आपण पैसे साचवत असेल, त्यावेळेस आपले पैसे आपण नक्कीच इक्विटीमध्ये गुंतवले पाहिजेत, लॉंग टर्म म्हणजे 10 ते 15 वर्षासाठी। एक गोष्ट लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट ही सर्वात रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे, पण जर आपण त्याला व्यवस्थित शिस्त लावली, आपण चांगल्या कंपनीचे स्टॉक व्यवस्थित डायव्हर्सिफाय करून पेशन्सनी म्हणजे धैर्याने लॉंग टर्मसाठी म्हणजे 10 ते 15 वर्षासाठी होल्ड करून ठेवल्यास यामधून आपल्याला सर्वात चांगले म्हणजे 15 ते 20% रिटर्न्स हे मिळू शकतात। या गुंतवणुकीला लिक्विडिटी सुद्धा चांगली आहे। समोरच्या स्क्रीनवर आपल्याला ह्या 4 मुख्य गुंतवणुकीच्या प्रकाराचे सब प्रकार हे दिसत आहेत, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तो आपल्या रेफरन्ससाठी ठेवू शकता। मित्रांनो, आत्तापर्यंत जे आपण गुंतवणुकीचे 4 मुख्य प्रकार पाहिले आहेत, हे सर्व गुंतवणुकीचे चांगले प्रकार आहेत, त्याची काही ना काही खासियत ही नक्कीच आहे। तर आपण आपली गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवून यातील कोणत्याही प्रकाराची निवड ही करू शकता। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, यातील कुठलाही प्रकार सिलेक्ट करा, पण गुंतवणूक ही नक्की करा, कारण त्यामुळेच आपलं भवितव्य हे सुरक्षित राहणार आहे। आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। त्याचप्रमाणे या व्हिडिओला तुम्ही लाईक केले नसेल तर लाईक करा आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर त्याला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।